वाऱ्या एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. काय छान वाटतंय, कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं, मनुली मनाशीच म्हणाली. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली. पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा, गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो. झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. मनुली होती दंग. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. इतक्यात गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीनं ती अलगद उचलली. पानांकडे एकटक पाहू लागली. आधी ऐक. पानेही तू ऐक आधी. पानेही तिच्याकडे पाहत होती. ऐक म्हणण्यापेक्षा हे बघ कसं वाचवलं होते. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा. सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत आहेत. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. मनुली गप्प 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 होती. तिच्या मनात आलं, कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते. ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी, हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावं, म्हणजे मला हे सारं दिसेल. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली. बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई, अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं. गमतीशीर दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनुलीने आपले पुस्तक उघडले. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले. अगं चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारले. मनुली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला. पानावरल्या मधल्या रेषेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली, पहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओढे तिला येऊन मिळत आहेत. नदी पुढे पुढे चालली. बाई, ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चालली. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे ना बाई. बाईंसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता. बाई म्हणाल्या, खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा. मनुली, तू छान कल्पना करतेस हा. काय केलंय मनुलीने माहीत आहे. एकदा गंमतच झाली. ती घरापुढे बसली होती. घरापुढे काय होत होतं, पिंपळाच्या झाडाचे पानं खाली पडत होते. एक पान तिच्या हातामध्ये आलं आणि ते जे पान होतं ते कसं होतं, पानावर रेषा असते बघ. पानावर मधून एक उभी रेषा असते मध्ये. पानावरती कशी असते रेष, असं समजा पान आहे, अशा रेषा असते पानाला.
आणि बाई आहे की नाही नदीचं चित्र काढायला सांगत होत्या, पण त्यापूर्वी बाईंनं काय केलं माहीत आहे का, की किती चुकलं नेले बघ, कॉन्फिडंट हे काय शब्द रे, वेलांटी मारली नाही, काही नाही. तिसरीला गेला तुम्ही, ती अशी अवस्था. तर ही असे रेषा मारल्या. नदीचं जेव्हा बाईनं वर्णन केलं तेव्हा बाईनं काय सांगितलं होतं, की नदी म्हणजे डोंगरावरून खाली येते आणि खाली येत असताना ती वाहत 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 जाते. वाहत गेल्यावर तिला काही ओहोळ येऊन मिळतात, ओढे असे नदीला येऊन मिळतात आणि ते पण तिच्यासोबत वाहत जातात. मग मनुलीने जे पानात चित्र आणलं होतं की नाही, म्हणजे पान आणलं होतं ना घरून, ते पान पण तसं होतं जशी काही ही नदी वयमधली आहे आणि त्याला हे मिळणारे काय होतं, ओहोळ ओढे होतं त्या मिळणारे. मग चित्र काढून आणायला ज्यावेळेस मॅडमनं सांगितलं होतं त्यावेळेस मनुलीकडे असं चित्र होतं. चित्र म्हणजे एक पान होतं असं, आणि ज्या पानावरती असे रेषा होत्या. जसं काय हे मधलं रेष जी आहे ती नदी होय, आणि याला हे बाकीचे रेषा जे म्हणजे मिळाल्या ते नदीचे काय होतं, ओढे किंवा नाले, ओघळ होतं. म्हणजे तिला चित्र काढायचं कामच पडलं नाही. सगळा वर्ग स्तब्ध होऊन पाहत होता की मनुरीने किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की मग नदी नेमकी कशी असते ती. आपला पाठाचा उद्देश काय होता की आपल्याला वाचता आलं पाहिजे, वाचताना कुठं जोर द्यायचा कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे काय.